श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मराठा सेवा संघातर्फे स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे राष्ट्रीय वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न। डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे धुळे शहरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। गोंदूर रोडवरील शिवरत्न लॉन्स येथे प्राचार्य MB मोरे यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। स्वर्गीय छोटा यमाजी पैलवान यांच्या जयंतीनिमित्त पवन ग्रुपच्या वतीने करण्यात आले अभिवादन। आणि वरखेडी रोड परिसरातील काटेरी झुडपामध्ये अज्ञात मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ। आता बातमीपत्र विस्ताराने। मराठा सेवा संघ धुळे, राष्ट्रीय मराठा सेवा संघ व वधूवर सूचक सामुदायिक विवाह कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे राष्ट्रीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। मराठा सेवा संघ धुळे, राष्ट्रीय मराठा सेवा संघ व वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे राष्ट्रीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे उपस्थित होते। प्रमुख उपस्थित अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधूवर परिचय पुस्तिकाचे प्रकाशनही करण्यात आले। या प्रसंगी हरिभक्त पारायण डॉक्टर बालाजी जाधव, व्याख्याते छत्रपती संभाजीनगर यांचे वधूवर व पालकांची भूमिका या विषयावर व्याख्यानही संपन्न झाले। या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश महासचिव चंद्रशेखर चिकरे, खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुनील महाजन, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सोपानराव क्षीरसागर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, चाळीसगावच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, JT देसले, संजय बोरसे यांच्यासह वधूवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष PN पाटील, विजय कुमार ढोळे, इवान पाटील, डॉक्टर सुनील पवार, संदीप पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधूवर कक्षाच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय मराठा सेवा संघाच्या वधूवर कक्षाच्या माध्यमातून आज हिरे भवन येथे भव्य असा राष्ट्रीय वधूवर परिचय मेळावा पार पडत आहे। प्रचंड उपस्थिती समाज बांधवांची लाभलेली आहे आणि अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त अशा रेशीम गाठी पुस्तिकेचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेलं आहे। ज्या पुस्तिकेच्या मदतीने वर्षभरामध्ये शेकडो विवाह जुळून येतात अशी उपयुक्त पुस्तिका आजपासून सगळ्यांना आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घेतला पाहिजे। आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या चिंतन मंथनातून गेले काही वर्षापासून आम्ही जे ठराव मांडतो ते पुन्हा मांडावेत। लग्नातल्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा ज्या सुरू झालेल्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत। याच्यासाठी समाज बांधवांनी एकमुखाने सर्व मताने काही ठराव, 7 महत्वाचे ठराव या ठिकाणी पुन्हा एकदा पारित केलेले आहेत। डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे धुळे शहरात रविवारी एका भव्य आणि शिस्तबद्ध स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य प्रत्यक्ष कृतीतून उतरवणाऱ्या डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उत्तम दर्शन घडवले आहे। याच शृंखलेचा एक भाग म्हणून रविवारी धुळे शहरात प्रतिष्ठानच्या वतीने एका भव्य आणि शिस्तबद्ध स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करीत या पवित्र कार्याची सुरुवात करण्यात आली। केवळ दिखावा न करता प्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन शहराच्या विविध भागात प्रत्यक्ष श्रमदान केले। अत्यंत शिस्त आणि नियोजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शहराचा कानाकोपरा स्वच्छ करत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला। या अभियानाचे महत्त्व ओळखून धुळ्याच्या प्रथम नागरिक महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। तसेच शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरात सातत्याने वृक्षारोपण, रक्तदान आणि स्वच्छता यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात। धुळ्यातील आजचे हे अभियान त्याच सातत्याचा एक भाग आहे। प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी आणि संस्थांनी पुढाकार घेतल्यास शहर कसे स्वच्छ आणि सुंदर होऊ शकते याचेच मूर्तिमंत उदाहरण या मोहिमेतून दिसून आले। आदरणीय डॉक्टर श्री नारायण तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगडच्या वतीने तसेच महाराष्ट्र भूषण
तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तसेच डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज संपूर्ण भारतात महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे धुळे शहरात देखील दरवर्षीप्रमाणे आज स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे। या ठिकाणी धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा ते दत्त मंदिर, महात्मा गांधी पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत, साक्री रोड परिसर अशा विविध ठिकाणी या महास्वच्छता अभियानचे उपक्रम राबविला जात आहे। या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व श्री सदस्य या महास्वच्छता अभियानात सहभागी झालेले आहेत। वेळोवेळी प्रतिष्ठानच्या वतीने भारत तसेच भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जॉर्डन अशा विविध देशांमध्ये प्रत्येक आठवड्याला स्वच्छता अभियान राबवण्यात येत असते आणि प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सदस्य अतिशय उत्साहाने या महास्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेत असतात। तसेच आपण या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून संदेश देत असतो की आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपलं आरोग्य देखील उत्तम असतं आणि आपण देशाने आपल्याला काय दिलं त्यापेक्षा देशासाठी आपण काय देऊ शकतो हा या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे आणि हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन आज देखील महास्वच्छता अभियान संपूर्ण धुळे शहरात राबवण्यात येत आहे। जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोराणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य एम.बी. मोरे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे गोंदूर रोडवरील शिवरत्न लॉन्स येथे शनिवारी आयोजित करण्यात आले होते। जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेच्या कै श्रीमती तुरा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोराणे या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य एम.बी. बोरसे यांचा सेवापूर्ती सोहळा शहरातील गोंदूर रोडवरील शिवरत्न लॉन्स येथे शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवर तसेच आप्त नातेवाईकांतर्फे मोरे सरांचा सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी भगवान पाटील, कमलबाई पाटील, रामदास पाटील, जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे, विजय देवरे, गुलाबराव कोतेकर, दिनकर खैरनार, डी.के. पवार, पंडित मोरे, रवींद्र मोरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि विधानसभा संस्थेमध्ये 91 नोकरी मिळाली आदरणीय दाजी साहेबांच्या माध्यमातून। मी सर्वप्रथम सर्वचे दाजी साहेबांचा ऋण व्यक्त करणं गरजेचं होतं। स्वर्गीय दाजी साहेब यांनी नोकरी दिल्यानंतर सुद्धा दाजी साहेबांचे वाक्य होते माझ्या सासऱ्यांना, माझ्या वडिलांना की विधानसभा संस्था आहे आणि याचं आता लग्न झालेलं आहे, याचा संसार कसा चालेल याच्यासाठी भगतनाना म्हणायचे सासऱ्यांना तुम्हाला लक्ष घालावं लागेल आणि या वडिलांच्या कुटुंबाने आणि माझ्या स्वतःच्या कुटुंबाने माझ्या विनाकारण सेवेमध्ये मला संपूर्ण सहकार्य केलं। 8 वर्ष त्यांनी मला पोचलं आणि म्हणून कदाचित त्यांचे ऋण मी कधीही फेडू शकत नाही। हे ऋण फेडण्यासाठी परमेश्वराने मला आयुष्य देऊन हे ऋण फेडण्याचा प्रयत्न करेल। त्यानंतर नोकरी करत असताना आम्हाला जे घडवलं स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव ठाकरे बापूंनी स्थानिक जन्म नसताना माझ्यासहित तत्कालीन जे शिक्षक होते यांना सर्वांना घडवलं आणि तुम्ही कुठेही कमी पडू नका, पुण्यासारख्या जैनमधले विद्यार्थी करतात तर मोऱ्याने का घडवू नये असा जाब त्यांनी विचारला आणि माझ्यासह सर्व शिक्षकांनी तळमळीने काम करून आज माझे विद्यार्थी असंख्य इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, पोलीसमध्ये आहेत, काही उद्योजक आहेत। अशा सर्व माझी विद्यार्थ्यांनी भरपूर माझं प्रेम केलं। मी काय केलं हे मी सांगू शकत नाही, माझ्या विद्यार्थ्यांना इथं वेळ मिळाला नाही, त्याच्यात 2 विद्यार्थ्यांना मिळाला त्यांनी सांगितलंय। बापू केदार हे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती केलेली आहे। या ठिकाणी बाजीरावांचे चिरोजी आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, असंख्य विद्यार्थी माझ्या हातून घडले। हे सर्व वाटकरण करत असताना माझ्या सर्व सहकार्याने मला मोलाची साथ दिली आणि 2023 पासून मोराणे शाळेमध्ये मी प्राचार्य म्हणून नियुक्त केलं गेलो। याच्यामध्ये आदरणीय बाबासाहेब यांचं बोलाचं त्या ठिकाणी मला प्रेरणा मिळाली। आदरणीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब
धुळे तालुक्यातील लळिंग दिवाणमाळा येथील सुपुत्र स्वर्गीय छोटा यमाजी पैलवान यांच्या जयंतीनिमित्त पवन ग्रुपच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे तालुक्यातील लळिंग दिवाणमाळा येथील मल्ल स्वर्गीय यमाजी रोणमल गवळी उर्फ छोटा जमा पैलवान यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पवन ग्रुपच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गोरख पाटील, हिरामन गवळी, नाना गवळी, मनपाचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, राजू गठरे यांच्यासह पवन ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी छोटे यमाजी पैलवान लळिंग दिवाणमाळ्याचे त्यांच्या 83व्या जयंतीनिमित्ताने पवन ग्रुपने या ठिकाणी मान्यवरांना बोलून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केलेले असून या ठिकाणी गोमातेला पवन ग्रुपच्या माध्यमातून चारा वाटप व पवन ग्रुपची कार्यकारिणी सुद्धा या ठिकाणी नवीन वर्षाची नूतनीकरण करण्यात आलेले असून अध्यक्ष म्हणून पुनश्च फेरनिवड राम पवारांची झाली. उपाध्यक्ष म्हणून जगदीश सरदे पालन होते, परंतु त्या जागी आता आम्ही राहुल शेठ टारगे यांना उपाध्यक्ष केलेले आहे. तसेच खजिनदार म्हणून राजेंद्र गवळी पहिलवान, तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रल्हादजी शिंदे आणि कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला असून आम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वर्गीयवासी यमाजी गवळी पहलवान यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केलेले असून या ठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सर्व मान्यवरांनी केलं. त्यांचे स्मृती सदैव तेवत राहो आणि लाल मातीचा अस्सल हिरा असलेले यमाजी गवळी पहलवान यांच्या पावन स्मृतीस पुनश्च आम्ही सर्व पदाधिकारी, पवन ग्रुप आलेले सर्व पहलवान मंडळी यांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धुळे शहरातील वरखेडी रोड परिसरातील काटेरी झुडपामध्ये एक अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आझादनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. धुळे शहरातील वरखेडी रोड परिसरात अॅग्रिकल्चर महाविद्यालयाच्या नजीकच्या काटेरी झुडपात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह साधारण 45 ते 50 वयोगटातील एका पुरुषाचा असून प्राथमिक तपासात त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या मयताची ओळख पटवण्यासाठी आणि मृत्यूचे नेमकं कारण शोधण्यासाठी आझादनगर पोलीस प्रशासन विविध अंगांनी तपास करीत आहे. नमस्कार, मी निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक, आझादनगर पोलीस ठाणे. शेतकी पुतळ्यापासून डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला जे ॲग्रिकल्चर कॉलेजचं मोठमोठी झाडं वाढलेली शेत आहे, त्या ठिकाणी एक बेवारस स्वरूपाची बॉडी मिळून आलेली आहे. पुरुष जातीची आहे. साधारणपणे 45 ते 50 अंदाजे वय आहे. नमूद व्यक्तीची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही आझादनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर करून चौकशी सुरू करीत आहोत. त्या अनुषंगाने तपास याद्या वगैरे आम्ही पाठवून त्याची ओळख पटवून पुढील कारवाई. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. मराठा सेवा संघातर्फे स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे राष्ट्रीय वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न. डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे धुळे शहरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. गोंदूर रोडवरील शिवरत्न लॉन्स येथे प्राचार्य MB मोरे यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. स्वर्गीय छोटा यमाजी पैलवान यांच्या जयंतीनिमित्त पवन ग्रुपच्या वतीने करण्यात आले अभिवादन. आणि वरखेडी रोड परिसरातील काटेरी झुडपामध्ये अज्ञात मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.